तर मंडळी, आज आपल्या गावातील एक प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व हरिभाई धुमाक यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर पहिल्यांदा ते आपल्या ग्रुप ग्रामपंचायत देवळेचे माजी सरपंच आहेत. त्यानंतर एक कलाकार म्हणून डपावरचे शाहीर असे एकंदरीत त्यांचे, आणि त्याचबरोबर बांधकाम व्यवसायामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले हरिभाई धुमाक आपल्यासोबत आहेत. तर बाईंना आपण विचारू, बाई सुरुवात आपली कशी होती? आज सुरुवात आपली, नमस्कार मंडळी. आज आमची सुरुवात वयाच्या 13व्या वर्षी वडील आमचे वारले. ओके. 13व्या वर्षापासून तेव्हा मी 4थीला होतो. ओके. 4थीला होतो. एक जमजाम वडील वारल्यानंतर 1 वर्ष जमजाम शाळा शिकलो 5वी पर्यंत, आणि 5वी सोडली. तिथपासून जे संसार सगळा आपला घरचा प्रपंच हा सांभाळीत आलो. 1985 पासून मुंबई सोडून गावी आलो. आता बाई तुमचं सध्याचं वय काय आहे? माझं 68. तरी देखील एखाद्या तरुणांना लाजवेल अशी बाईंची एकंदरीत पर्सनॅलिटी आहे. आपण काल देखील पाहिलं असेल, पालखी नाचवणे असू दे किंवा डपावरचं गाणं असू दे, त्याच्यामध्ये घर वगैरे पण बाई बांधता ना? होय. आणि म्हणजे आपल्या गावामध्ये की गावाच्या बाहेर? गावाच्या बाहेर पण पाऊनखिंड, भातली, आंबा, केरळ, वारुळ प्रसिद्ध आम्ही आहेत. बरोबर. गावचा सोडा आपल्या साखरपेची वस्ती. आणि आपला जो आता शिमगा आता पार पडलाय, तर तुम्ही या शिमग्यामध्ये कधीपासून सहभागी आहात? म्हणजे आज शिमग्यामध्ये कमीत कमी 40 वर्ष आहे. 40 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? लहानपणापासून मी इथेच जलामाव आहेत, पण इथेच. मध्यंतर तुम्ही मुंबईला पण गेला होता? मुंबईला मी 72-73 मुंबईला गेलो. ओके. 82च्या 3 नोकऱ्या सोडल्या. हे गाव सांभाळायला आलो. गाव सांभाळल्यानंतर या पालखीच्या 20 वर्ष खुणा काढल्या मी. ओके. पालखीमध्ये आमच्या वाडवडिलांच्या सोबत. ओके. 20 वर्ष. आता परंपरा ही जे आजपर्यंत चालले, आता मुलं करतात, आता आपण त्यांना प्राधान्य देऊया. यात तुम्हाला काय फरक वाटतं? त्याप्रमाणे भैया तुम्ही मुंबई सोडून नंतर गावच्या ठिकाणी आलात, आणि मग मुंबईला तुमचं कोणाचं सध्या? मुंबईला माझा मुलगा आता गेलाय. ओके. 10 वर्षांनी. म्हणजे भाईंची एक महत्वाची गोष्ट अशी आहे की इकडं बांधकामाच्या जोरावरती आपण मुंबईला देखील घेऊन मी 85ला सोडून आलो मुंबई. बरोबर. मग इथे गावी आलो मुंबई सोडून. 85ला इथे स्थानिक झालो. 86ला रामचंद्र चिंचोळकर ह्याचे वडील शाहीर, प्रसिद्ध शाहीर, त्यांच्यावर 1 वर्ष काम केलं मी दगडाचं. ओके. असं. आणि तिथून मग स्वतः कॉन्ट्रॅक्टर 87 कॉन्ट्रॅक्ट नाही असं आपलं. आम्ही सगळे कॉन्ट्रॅक्ट आम्ही कधी घेतलेलंच नाही. ठेकेदार येईल तर आपलं काम करत नाही आजपर्यंत. तुमच्यासोबत आता कामगार किती आहे सोबत? आता आमच्या पहिल्या 20-25चा ग्रुप होता. ओके. विठ्ठल तळेकरने सगळे लाड आबाने सगळं आम्ही एक होतो. पण आता फक्त आमचे 10चा ग्रुप आहे आता. पण 10 जणांनी गेल्या वर्षी आम्ही 7 कामदारांनी 9 घरं बांधली. ओके. आता 8 कामदारांनी 6 घरं झाले. स्लॅबची बांधता की? स्लॅबची म्हणजे स्लॅबला टाका फक्त दुसरा असतो. ओके. बाकी सगळं बांधकाम आम्ही करतो. आणि बाईंचं वय कमी आहे दिसण्याचं कारण एक म्हणजे आहे ते कलाकार. तुम्ही कलाकार असल्यामुळे कलाकार आहेत. आणि आजपर्यंत मी बिनरोगी आहे, मला व्यसन म्हणून माझं शरीर मी गुरु मार्गातला आहे. मी गुरु गेलेला आहे. ओके. मी माझं शरीर मी तेव्हाच गुरुच्या मांडाला बसला तेव्हा शपथ घेतली, माझं शरीर आहे तसं मला न्यायचं. ओके. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे शाहिरी किती वर्ष गेला साधारण? शाहीर 1970 सालापासून मी शायरी करतो आजपर्यंत. नमन, झाकडी, नाच, बायांचं भजन, बरोबर, भेदी गाणी. माझा गुरु वासुदेव मुंगले गजापूर, प्रसिद्ध सुप्रसिद्ध शाहीर. कशी तयार केली. आणि त्याने जे जसं रामायण 3.5 वर्षाचा घडवल्याने तसे त्याने जे कविता केलेल्या आहेत, छंद केलेले आहेत, ते आता कलियुगाला उपयोगाला आम्हाला येतात. ओके. असं आमचे गुरु होते. म्हणजे तुमचा खूप अनुभव आहे सगळ्या आध्यात्मिक पण आणि सामाजिक सगळ्या क्षेत्रात. शास्त्रात 618 पर्यंत मी सगळं वाचलेलं आहे. ओके. 5वी पर्यंत शिक्षण असून? 5वी पर्यंत शिक्षण हो. परिस्थिती तेव्हा नव्हती ना, वडील वाढले आणि मग प्रपंचाच्या मागे लागले. ओके. ओके. 19व्या वर्षी लग्न झालं मला. ओके. 5 मुलं आहेत मला, 4 मुली. आता जे आपले तरुण आहेत तिकडे म्हणजे रोजगार नसल्यामुळे मुंबई सारख्या शहरामध्ये जातात, तर त्यांना तुम्हाला काय सांगणं आहे? त्यांना आता सांगणं काय म्हणजे ते आता जे तरुण आहे ते इथे एका दह्या दगड उचलू शकत नाही. त्यामुळे ते तिकडे आहे ते बरं आहे. गाव सोडू नका म्हणतात ना, गाव पडतात ना.
पण आम्ही जे आता बघा हे काय तर त्यांना त्यातलं होऊ शकत नाही ना, शिक्षण आहे ना, शिक्षणावर आहे इथलं हे काम करू शकत नाही. इथे जे पहिलीपासून स्थानिक लोक आहेत तेवढे ते करू शकतात ना. गावाला सगळं रोजगार निर्मिती होऊ शकत नाही का आपल्या हा? आपल्या गावी? पंचायतीचा रोजगार आम्ही आहे पण ते परवडत नाही. तो 18 रुपये रोज परवडेल यासाठी रोजगार आम्ही हा मुद्दा ओपन कर. 18 रुपये रोज ग्रामपंचायतीचा. बरोबर आता जर बाई असेल तर 300 रुपये बाई घेते, बरोबर 500-600 रुपये पुरुष घेतो. मग तो 18 रुपयात काम करेल का सांगा बरोबर. ग्रामपंचायतीत? असं म्हणून रोजगार आम्ही आहे, बुक काढलेले आम्ही आहेत, पुस्तकं ते मिळतात पण ते कधी काही नाही, ते आम्हाला आणलेले नाही. ओके. आपला शिमगा जर पार पडलाय चांगल्या रीतीने, कोणतेही गालबोट न लागता, तर एक सामाजिक काय मेसेज देईल तुम्हाला आपल्या सर्व तरुण पिढीसाठी? आज तरुण पिढी पण आज जो पूर्वी आज जे आमचे जे वडील जसा शिमका करत होते तशी आताची जी पिढी आहे ती उच्चानी मुंबई करून येतात आणि आनंदात त्या शिमग्यात सहभागी होऊन आनंदाचा उत्सव करतात. बरोबर त्यात कुठे गालबोट लावू देत नाही. बरोबर हा शिमगाचा उत्सव. बरोबर. तसंच आता हे शिमगा झाला का रामनवमी, बरोबर. रामनवमीचा पण असाच कार्यक्रम पार पडतो. रामनवमी झाल्यानंतर हनुमान जयंती, बरोबर. हे 3 जयंत्या इथं आमच्या गावात होतात. सगळे आनंदात सगळे अक्कन गाव सहभागी असतो. आता राम मंदिर मध्ये त्यांचं मंदिर आहे पण आमचं सगळं आम्ही गाव एकच आमचं मंदिर, बरोबर. आणि सगळं आम्ही गाव सगळं सहभागी असतो. बरोबर. हनुमान मंदिर म्हणजे पण सगळं गाव सहभागी. हनुमान जयंती आपली गावातील सगळ्यात लास्ट ना, लास्ट नंबर लास्ट यात्रा ती देखील मोठ्या हा प्रमाणावर. सगळे जसा शिमगा आहे तसं सगळं सहकार्य करून सगळ्यांना गेल्या वर्षी आम्ही बनवला व्हिडिओ त्याचा पण. होय आनंदात सगळं साजरी आम्ही करतो. तर धन्यवाद भाई, आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्ही असंच निरोगी आरोग्य तुमचं राहो आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभो, आम्ही आपली श्रीदेव सोमनी चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आभार व्यक्त करतो तुमचा आज मुलाखत दिल्याबद्दल. आणि कधी लागले तर